सर पुढच्या रविवारी पण यायचं ना. हा मग सुप्रभात मंडळी, आम्ही आता चाललोय एका ट्रेकला. सकाळचे 4:30 वाजलेत आणि मी माझ्या एका मित्राचा वेट करतोय. ते आले की निघूया. लेट्स गो. काल रात्री सुहासदाराचा फोन आला, कळसूबाईला जायचे का. मी लगेच तयार झालो. घोटी सोडल्यावर अंधुकशा प्रकाशात डोंगर रांगा आम्हाला खुणावं लागल्या आणि आम्ही पोहोचलो बारी या पायथ्याशी असलेल्या गावात. चहा घेऊन आम्ही ट्रेकचा श्रीगणेशा केला. समजलं आम्हाला शेतांमधून साळीचा सुगंध दरवळत होता. हा एक छोटासा ॲडव्हेंचरच आहे. एकदम भारी. फार सुंदर वातावरण आहे आणि पक्ष्यांचे कूजन चाललंय. एकदम सुंदर. सोळा दादा, बोला सर. पुढच्या रविवारी पण यायचं ना. हा मग वाटेतच सूर्योदय झाला. सकाळी अजून लवकर सुरुवात करायला पाहिजे होती, पण ठीक आहे. छान वातावरण, एकदम मजा येते. कोणते? कुर्डू. फुलांचे ताटवे आणि चंद्राच्या साक्षीने आमचा ट्रेक सुरू झाला. कळसूबाई 5400 फूट उंच आहे आणि हा ट्रेक जवळपास 6 किलोमीटर लांबीचा आहे. ती वाट चालली बघा. अजून एवढी काही ट्रॅफिक जाम दिसत नाही. कळसूबाईला जास्त नसत असेल ऍक्च्युली ते अंतर बघूनच निम्मे गेले असतात. त्यानंतर जे येतं ते पांडवलेला तिथं तर म्हणजे त्यानंतर म्हणजे बापच आहे. हो. एवढा छान निसर्ग, पण काही लोकांना मोबाईलवर गाणीच वाजवायची असतात तिथे येऊन. पण निसर्गाचा आवाज नाही ऐकायचा, पक्ष्यांकडे दुर्लक्ष करायचं आणि तेच आपले गोंगाट गाणे वाजवायचे. मग मी म्हणतो, घरी बसल्या बसल्याही वाजवता येतातच की, कशाला उगाच शांत ठिकाणी गाणे वाजवा. कळसूबाईच्या पायथ्याशी जे गाव आहे ते नाशिकपासून काहीतरी 60 किलोमीटर दूर आहे, पण यायला 1.5 तास लागतो आपल्याला. जसं जसं शिखराकडे जातोय तसं तसा लोकांचा आवाज ऐकू यायला लागला आहे. तसं मी आधी पण सांगितलं, बरेच लोक रात्री ते कॅम्पिंग करतात किंवा मध्यरात्री चढायला सुरुवात करतात आणि मग ते सूर्योदय झाल्यावर उतरायला सुरू करतात. आपण त्यावेळी वर चढतोय. पहिलीच शिडी अक्षरशः दम काढते, मात्र त्यानंतरच सुंदर देखावे दिसतात. बजरंगबली चे भक्त आमच्या सोबत चालत आहेत, म्हणजे आपणही भक्तच आहोत. ते आपलं ते पायथ्याचं गाव आणि अशी आख्यायिका आहे की इतिहास आहे माहीत नाही. त्या गावामध्ये कळसूबाई नावाची मुलगी होती, जिला वनस्पतींविषयी बरंच ज्ञान होतं, आयुर्वेदाची माहिती होती आणि तिने गावातल्या बऱ्याच लोकांचे प्राणही वाचवले होते. त्यामुळे एके दिवशी ती या डोंगरावर चढली आणि परत आली नाही, म्हणून मग गावकऱ्यांनी तिथे कळसूबाईचं एक मंदिर बांधलं
तिच्या आठवणीत असं म्हणतात. आता शिखर साथ घालू लागलाय. सगळं भंडारदरा धरण आहे आणि आपला कळसुबाई जवळच आलेला आहे. फायनली महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आपण सर केलेले आहे. अशा प्रकारे राजकमल एक नावाचं आहे. महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखरावरचं हे मंदिर, हा असा भन्नाट निसर्ग आणि आपण माणसांनी त्याचे काय हाल केलेत. पण आपल्या सोबत आणलेल्या गोष्टी परत नेऊ शकत नाही यासारखी काय शोकांतिका म्हणावी, तेवढंही आपण आपल्याला समज नाही. अवघड आहे बाबा. चला त्या डिसेंट सुरू करूया, हळूहळू उतरायला. मजा पण येते. नाही, जर पाय घसरला ना नाही तर मग मुळी वेळच लागणार नाही. गंगापूर छोट आहे. जिथे नजर जाईल तिथे तेरड्याचे ताटवे फुललेत. मध्ये मध्ये सोनकी सुद्धा दिसते आणि मग दुरून डोंगर बघितला की असं वाटतं अरे तरी तांबडा आणि पिवळा सडा शिंपलाय डोंगरावर. एकदम सुंदर. मजा आली. संपला आमचा ट्रेक. आता वाट बघायची बाकीच्यांची. गावात कळसुबाईचे आणखीन एक मंदिर आहे. ते बघा किती घंट्या पडल्यात. तिकडे बघा तो धबधबा, मल्टी लेअर धबधबा पडतोय, त्याचा आवाजही येतो इथपर्यंत. ग्रामदेवता असाव्या का माहित नाही. ट्रेक तर छान झाला. आता थोडा शीण घालवण्यासाठी पाण्यात जरा डुबक्या मारू. नुसतं असं बसून जरी राहिलं नुसतं. त्या गार पाण्यात आमचा थकवा कुठल्या कुठे पळाला. मज्जा आली. येथेच आंघोळ करून आम्ही माघारी फिरलो. कळसुबाईचं शिखर दिसतंय, ती शिडी पण दिसते बघा, शेवटची शिडी. पण तुम्हाला दिसणार नाही, आम्हाला दिसते. मस्त. चला, अशी आपली सांगता झाली आहे आजच्या दिवसाची.